आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित नर्मदा जीवन शाळांच्या 4 दिवसीय बालमेळाव्याचा 19 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान गोपाळपूर जीवननगर पुनर्वसन वसाहतीत जल्लोषात समारोप झाला। सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील 7 शाळांमधील सुमारे 450 विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला होता। गोपाळपूर ग्रामस्थांनी मुलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करत संपूर्ण आर्थिक भार उचलला। खो खो, कबड्डी, धनुष्यबाण, वक्तृत्व, चित्रकला यांसोबतच रात्रीच्या सत्रात संविधान मूल्य, सावित्रीबाई फुले आणि गांधीजींच्या जीवनावर आधारित नाटकं सादर करण्यात आली। पुणे येथील डॉक्टर दर्पण, महेश गौरी व शर्मिला बसू सुदाम काटे फाउंडेशन यांच्या टीमनं मुलांची संपूर्ण आरोग्य व सिकल सेल तपासणी करून मेडिकल किटचं वाटप केले। डनेल जीवनशाळा मुले व जीवननगर शहादा मुली, थुवानी व डनेल शाळेच्या मुलींचा संघ, नाटक व नृत्य, थुवानी नाटक आणि डनेल नृत्य शाळांनी प्रथम क्रमांक पटकावला। या कार्यक्रमाला मेधाताई पाटकर, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, सुनीती सुर, डॉक्टर सुगन बरंठ यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। शासकीय किंवा विदेशी मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून या शाळा 30 वर्षांपासून सुरू आहेत। स्थानिक शाळेत शिक्षण ही काळाची गरज आहे असं आवाहन मेधाताई पाटकर यांनी यावेळी केले। खासदार पाडवी यांनी शाळांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन दिलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतन साळवे यांनी केले, तर प्रास्ताविक लतिका राजपूत यांनी मांडले। आदिवासी गीतांवर ठेका धरत आणि लढाई पढाई 7-7च्या घोषणा देत या मेळाव्याची सांगता झाली। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।